आनंद ॲग्रो कंपनीच्या प्रो चिकनमध्ये निघाल्या अड्या। प्रकरण मिटवण्यासाठी संबंधितांवर टाकला जातोय दबाव। नाशिक पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या प्रो चिकनमध्ये अड्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सध्या नाशिक शहरात विविध 7 रोगांची लागण सुरू आहे। यातच या प्रो चिकनमध्ये अशा प्रकारच्या अड्या निघत असतील तर हा सर्व प्रकार आरोग्यासाठी अतिशय धोकेदायक असून या प्रो चिकन कंपनीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे। नामांकित असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आनंद ॲग्रो कंपनीचे नाशिक शहरासह जिल्हाभर आउटलेट आहेत। त्यापैकी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानातून आर्मी रिटायर्ड ईश्वर माळी हे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान चिकन घेण्यासाठी गेले आणि त्यांनी तेथून चिकन घेतले। मात्र या चिकनमध्ये चक्क अड्या निघाल्याचे त्यांचे निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी तेच अड्यायुक्त चिकन जेथून घेतले तेथे दाखवण्यासाठी गेले व त्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत उघडकीस आणला। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे। दरम्यान या जीवघेण्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करून सदर कंपनी सील करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सदर आनंद ॲग्रो कंपनीच्या विरोधात कारवाई होऊ नये तसेच याचे वृत्त प्रसिद्ध केले जाऊ नये यासाठी आनंद ॲग्रो कंपनीच्या वतीने ईश्वर माळी तसेच त्यांच्या मदतीसाठी असलेले अनिल गायकवाड यांच्यावर दबाव टाकला जात असला तरी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने आनंद ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करून आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे। मी 11 वाजेला आलो तर मी चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीसमध्ये ना सडल्यामध्ये आळे सापडले होते। बरं तुम्ही ते घरी नेले होते का? हा घरी नेलं। मम्मी म्हणे काय म्हणे आळे निघाली म्हणे। कुठून घेतलं चिकन तुम्ही? प्रो चिकन किती किलो घेतलं होते? 2 किलो। आणि घेतल्यानंतर काय निघाले त्याच्यात? आळे निघाले खूप आळे होते। आणि किती वाजता आले ते शॉप? आता थोडा वेळ झाला। थोडा वेळ तुम्ही नेहमी येतो ना चिकन? हा नेहमी घेतो आम्ही। कुठल्या याच्यावर? पाथर्डी फाटा प्रो चिकन। मग ते परत केलं का आता शॉप? हो परत। त्यांनी काय पैसे दिले का? मी सकाळी 11:30 वाजता तिथे गेलो होतो प्रो चिकनला। तर त्यांनी मला चिकन दिलं, मी घरी आणलं। घरी आणल्यानंतर आहे ना ते धुवायला काढलं होतं। धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये अळ्या आहेत। मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो। मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं। कस्टमर झाल्यानंतर त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मांसाला तिथं धुवायला लावलं। धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा अळ्या निघाल्या। किती किलो चिकन घेतलं? मी अर्धा किलो घेतलं होतं, त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं। पाथर्डी फाटा। काय रेट होता? रेट नाही माहिती मला, 200 रुपयाचा घेतो मी तिथून। तुम्ही कायम घेतात त्या ठिकाणी? हो परमनंट। कुठल्या कंपनी? महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।